एक गाडी 5 तासात 120 किलोमीटर अंतर जाते. बघा, 5 तासात 120 किलोमीटर अंतर. जर तास वाढवले तर अंतर पण वाढणार आणि तास कमी केले तर अंतर पण कमी होणार. म्हणजे अंतर आणि वेळ याच्यामध्ये समप्रमाण आहे, डायरेक्ट प्रपोर्शन आहे. बघा ना, 5 तासात 120 किलोमीटर. बघा काय करायचं, 5 तासात ती गाडी किती जाते, 120 किलोमीटर. विचारलं काय तुम्हाला, 9 तासात किती अंतर कापेल. मग 9 तासात किती अंतर याला मी प्रश्नचिन्ह दिलं. डायरेक्ट प्रपोर्शन असल्यामुळे शेवटी करायचा असतो तिरकस गुणाकार, म्हणजे 5 गुणिले प्रश्नचिन्ह. बघा इथे 5 गुणिले प्रश्नचिन्ह बरोबर 9 गुणिले 120. आता हा 5 तिकडे गेल्यावर छेदामध्ये जाणार, मग प्रश्नचिन्ह बरोबर 9 गुणिले 120 भागिले 5. काय उत्तर येणार, 5 दुने 10, 5 24. 24 गुणिले 9 हा पाडापाठ पाहिजे. 24 गुणिले 9 किती येणार, ते येणार 216 किलोमीटर, जे आहे आपलं ऑप्शन क्रमांक 4. येते का लक्षात. आहे सिंपल, फक्त या छोट्या छोट्या गोष्टी माहीत पाहिजेत. आणि हो, जो फॉर्म्युला आहे मी मोठा व्हिडिओ घेतलेला आहे, अंतर बरोबर ST, आठवते का. जास्त अंतर जायचं असेल तर ST ने जावं लागतं. याच्या संबंधी बरेचसे शॉर्टकट मी 2 व्हिडिओजमध्ये कव्हर केलेले आहेत, लॉंग व्हिडिओजमध्ये आपल्या चॅनलवर. आत्ताच जाऊन त्याला भेट द्या त्या चॅनलला, आणि व्हिडिओ आवडले असल्यास नक्की लाईक करा.